मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। दरम्यान याच जवळीकीच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये पलटवार सुरू झालेले आहेत। दरम्यान ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावरून सुरू झाली आहे बघूया सविस्तर। का वेळ आली ही त्यांच्यावर हे जर त्यांना विचारा तुम्ही। आता जवळीक वाढत असेल त्यांच्या पोटात का दुखते? उभाटाच्या नेत्यांच्या आदेशावरती जर भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च नेतृत्व फोनवरून आलेल्या गोष्टीला ऐकून जर निर्णय घेत असेल तर मग जनतेने भविष्यात विचार हा केलाच पाहिजे। मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या प्रस्तावावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। या प्रस्तावावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत पलटवार सुरू झालेत। याच प्रस्तावावरून ठाकरेंची शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना संपर्क करण्यात आलाय। दरम्यान यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर न करण्याचा आदेश दिलेत। त्यामुळे ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळीक वाढली आहे का? ठाकरेंच्या फडणवीसांसोबतच्या जवळीकीनं शिंदे अस्वस्थ आहेत का? अशा चर्चा आता सुरू झाल्यात। आदित्य ठाकरे एक असं चित्र निर्माण करतायत का की ठाकरे हे आता मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या जवळ जात आहेत? का वेळ आली ही त्यांच्यावर हे जर त्यांना विचारा तुम्ही, विरोधी पक्षाला विचारा। महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करतोय, एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे, याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे। आता जवळीक वाढत असेल त्यांच्या पोटात का दुखते? जे चांगल्या गोष्टी असतील, ज्या महाराष्ट्रासाठी असतील, पॉलिसीच्या असतील, पण मुख्य गोष्ट म्हणजे जवळीक वाढत असो किंवा नसो, कारण हे परत तुम्ही बातमी चालवाल की मी हे बोललो। महत्वाची गोष्ट हीच आहे की ह्यांच्या दरेगावला व्हिजिट आणि ह्यांच्या दिल्लीला व्हिजिट का वाढतात? काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत 4 प्रस्ताव मांडण्यात आले। दरम्यान या प्रस्तावांना आदित्य ठाकरे यांनी विरोध केला। यानंतर मिलिंद नार्वेकरांनी थेट फडणवीसांना फोन करत प्रस्तावामधील त्रुटी सांगितल्या आणि त्यानंतर फडणवीसांनी ही प्रस्ताव मंजूर न करण्याच्या सूचना दिल्या। मातोश्रीवरून फोन गेला आणि भारतीय जनता पार्टीने लगेच हा निर्णय घेतला। म्हणजे मुंबईच्या जनतेने जो काही निर्णय घेतला होता महायुतीला महानगरपालिकेमध्ये बसवायचा, का घेतला तर 25-30 वर्ष ज्या उभाटाच्या नेत्यांनी या मुंबईला लुटलं ओरबाडलं, त्यांना सत्तेतून दूर फेकायचं होतं, जनतेने ते केलं सुद्धा। आता त्याच उभाटाच्या नेत्यांच्या आदेशावरती जर भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च नेतृत्व फोनवरून आलेल्या गोष्टीला ऐकून जर निर्णय घेत असेल तर मग जनतेने भविष्यात विचार हा केलाच पाहिजे। मुंबई महापालिकेतील सुधार समितीच्या 4 प्रस्तावावरून हा वाद निर्माण झाला होता। यात सुधार समितीसमोर 4 महत्त्वाचे प्रस्ताव: 7 हिल्स रुग्णालयाचं खासगीकरण मॉडेल, 5 रुग्णालयातील रक्तपेढ्यांचं खासगीकरण मॉडेल, वांद्र्यातील प्रदर्शन केंद्राचा प्रस्ताव आणि मलबार हिल मधील ग्रीन झोन बदलावाचा प्रस्ताव। याच 4 प्रस्तावांना आदित्य ठाकरेंनी विरोध केला। आदित्य ठाकरेंनी फडणवीसांसोबतच्या वाढत्या जवळकीवरून शिंदेंना टोला लगावलाय। जवळीक वाढत असेल तर त्यांच्या पोटात का दुखतंय असं आदित्य ठाकरे म्हणाले। याच विधानानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं। मात्र खरंच ठाकरे फडणवीसांमध्ये जवळीक वाढली आहे का आणि याच जवळीकीनं शिंदे अस्वस्थ आहेत का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।